Okay, all of you see here, zoom it. So this is the first question. Prove that मधला हा 8 point, what is practice? 6.1 मधला question number second मधला first आहे. हे equal to असेल तर first of all you should know LHS and RHS. Equal to च्या left side ला जे काही असतं that is called as LHS, left hand side. आणि right side ला जे असतं that is called as RHS. Prove that करण्याचे multiple things, multiple ways आहेत. आपण LHS घेऊन RHS मिळवू शकतो किंवा RHS घेऊन LHS डिराइव्ह करू शकतो किंवा LHS हाफ सोडू शकतो, RHS हाफ सोडू शकतो, दोन्ही कॉमन पॉइंटला आणू शकतो. जे हॉट क्वेश्चन असतात त्याच्यामध्ये तेव्हा ह्याच्यापासून ते डिराइव्ह होत नाही किंवा इट इज डिफिकल्ट. सो कॉमन पॉइंट लावून आपण इक्वल टू दाखवू शकतो. नाउ व्हॉट आय विल डू, आय विल फर्स्ट राइट द LHS ऑफ इट. So this is the LHS. I will write, you can write LHS is equal to what it will be, sin square theta upon cos theta plus cos theta. Okay, now you just observe, see या cos theta च्या खाली काय नाही म्हणजे अपॉन मध्ये किती असतं 1. व्हेरी सिंपल. जे आपण इंटिजर्स मध्ये क्रॉस मल्टिप्लाय करतो तेच करायचं. इंटिजर्स मध्ये आपण काय करतो, सपोज 2/3 प्लस 4/6 आडवी लाईन मारतो आपण. ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन 2 6 जा 12 प्लस 3 4 जा 12 आणि 6 3 जा 18. सेम थिंग यू हॅव टू डू हियर. दिस थिंग ओनली यू हॅव टू डू हियर. सो व्हॉट इट विल बी, पहिल्यांदा मोठी आडवी लाईन मारा. स्टेप बाय स्टेप यू डू. प्रत्येक नंतर एक एक सेंटेन्स सोडा, प्रत्येक स्टेप नंतर एक लाईन सोडा. हा, sin स्क्वेअर थिटा इंटू 1. कशाला पण 1 न मल्टिप्लाय केलं तर आन्सर काय येतं तेच, म्हणजे sin स्क्वेअर थिटा इंटू 1 इट विल बिकम sin स्क्वेअर थिटा. पुढे साइन कुठला आहे प्लस cos इंटू cos, cos स्क्वेअर हे माहित पाहिजे. जसं यू कॅन सी x इंटू x, x स्क्वेअर म्हणजे ह्या दोघांची पॉवर काय होते प्लस. तसं cos इंटू cos काय होणार cos स्क्वेअर. आणि शेवटी ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन cos इंटू 1 काय होणार cos थिटा. नाउ यू हॅव टू चेक हा आयडेंटिटी फॉर्म्युला आहे का, चेक इट. इज इट आयडेंटिटी फॉर्म्युला? sin स्क्वेअर थिटा प्लस cos स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. सो त्याच्या जागी आलं इथं 1 अपॉन cos थिटा. वेअर यू विल मेक मिस्टेक इज हियर यू हॅव टू राईट द रिझन. हे मॅथ्स 2 आहे, प्रत्येक वेळी कारण लिहावी लागतात, मार्क मिळत नाही. यू हॅव टू गिव्ह द रिझन हियर. दोज हू आर वॉचिंग ऑनलाईन यू शुड इन्क्रीज द स्पीड सो दॅट यू कॅन सेव्ह द टाइम. 2x स्पीड करून बघा व्हिडिओ. 1 अपॉन cos आलं, cosचं रेसिप्रोकल. cosचं अपोजिट काय sec, म्हणजे 1 अपॉन cos इज इक्वल टू काय झालं sec थिटा. मग इज इक्वल टू sec थिटा, मग हे काय आलं पण इज इक्वल टू RHS. आणि कुठून चालू केलं होतं आपण LHS. मग शेवटी आपण लिहायचं LHS इज इक्वल टू RHS, हेन्स प्रूव्ड. ऑल ऑफ यू चेक द स्टेप्स. पॉज. ह्या प्रॅक्टिस सेट मध्ये पहिले जे प्रोडक्टचे आय थिंक 6-7 एक्झाम्पल आहेत ते सोपे आहेत. तिथून पुढचे फार अवघड आहेत. जरी एखाद्याला अवघड वाटत असेल तरी क्रॉस मल्टिप्लाय वगैरे सोपं आहे. हे सोपे क्वेश्चन स्किप करू नका. ओके, व्हॉट यू हॅव डन, LHS केली, क्रॉस मल्टिप्लाय केला, sin स्क्वेअर इंटू 1 sin स्क्वेअर, cos इंटू 1 cos स्क्वेअर. झूम करा दिसू दे. मी नाही दिसलो तर चालतो, ठीक आहे. cos इंटू cos cos स्क्वेअर आणि खाली काय आलं cos थिटा. sin स्क्वेअर प्लस cos स्क्वेअर 1 अपॉन cos, cos अपोजिट काय आलं sec. How many of you understood this? Any problem here? Okay, next question, right? Zoom it. Zoom का started? Okay, see. Now, ह्या ब्रॅकेटच्या बाहेर आणि ह्याच्यामध्ये काय असतं रे, इंटू असतं. फॉर एक्झाम्पल आय टेल यू, सपोज इथं x आहे आणि इथं a प्लस b आहे. तर आपण काय करतो, x न पहिल्यांदा a ला मल्टिप्लाय करतो आणि नंतर कोणाला करतो b ला. तसं इथं मल्टिप्लाय करू शकतो. बट बिफोर दॅट व्हॉट वी हॅव टू डू, व्हॉट वी शुड राईट LHS. LHS म्हणजे काय, इक्वल टू च्या लेफ्ट साइडला असलेलं हे सगळं ते म्हणजे LHS असतं. सो LHS विल बी cos स्क्वेअर थिटा इंटू 1 प्लस tan स्क्वेअर थिटा. बिफोर मल्टिप्लाइंग यू शुड चेक 1 प्लस tan स्क्वेअर थिटाला कोणता फॉर्म्युला आहे का. आयडेंटिटी फॉर्म्युला sin स्क्वेअर थिटा प्लस cos स्क्वेअर थिटा 1 प्लस tan स्क्वेअर थिटा इज इक्वल टू sec स्क्वेअर थिटा. याला इथं रिझन लिहावं लागतं. 3 डॉट उलटे याला सिन्स म्हणतात, सिन्स. असं करून इथं तुम्ही काय लिहिणार फॉर्म्युला. यू हॅव टू राईट युअर फॉर्म्युला. ह्या दोघांच्या मध्ये काय नाही म्हणजे किती असणार इथं इंटू. सो इट विल बिकम cos स्क्वेअर थिटा इंटू sec स्क्वेअर थिटा. sec स्क्वेअर थिटा कुणाच्या बदले आलं, कोणाच्या बदले आलं 1
1 प्लस टॅन स्क्वेअरच्या बदले काय आलं सेक स्क्वेअर थिटा. नाव कॉस स्क्वेअरचं कॉसचं अपोजिट काय आहे सांगा. ऑल ऑफ यू से विथ मी. साइन कॉस काय कोसेक सेक कॉट साइन कोसेक कॉस सेक टॅन कॉट. मग आता पहा कॉसची अपोजिट पेअर काय म्हणजे कॉसला मी काय लिहू शकतो. व्हॉट आय कॅन राईट हियर इन्स्टेड ऑफ कॉस आय कॅन राईट 1 अपॉन सेक. पण मी सांगितलं होतं तिथं कॉस आहे का कॉस स्क्वेअर आहे कॉस स्क्वेअर म्हणून इथं सुद्धा याचा काय पाहिजे स्क्वेअर म्हणजे फक्त अपोजिट लिहिलं. कॉसची अपोजिट काय आहे सेक. इथं स्क्वेअर आहे म्हणून इथं काय आलं स्क्वेअर. ह्याच्यामध्ये काहीही बदल नाही. हे सेक स्क्वेअर आहे तसं. अँड व्हेरी सिम्पल स्टेप नेक्स्ट सेक स्क्वेअर थिटाला सेक स्क्वेअर थिटा काय झालं कट. फायनली व्हॉट इज रिमेनिंग 1. यू कॅन चेक 1 आहे तिथं इज इक्वल टू फॉर्मॅलिटी म्हणून शेवटी आपण काय लिहितो RHS LHS इज इक्वल टू RHS हेन्स प्रूव्ड. पहिल्यापासून बघा स्टेप्स सी. पहिल्यांदा LHS लिहिलं ओके. LHS लिहिल्यानंतर 1 प्लस टॅन स्क्वेअरच्या जागी आपण काय लिहिलं सेक स्क्वेअर थिटा. परत कॉस स्क्वेअर आहे तसं लिहिलं. कॉसचं ऑपोजिट घेतलं. कॉसचं ऑपोजिट काय आहे सेक. कॉसचा स्क्वेअर असल्यामुळे सेकचा पण काय केलं स्क्वेअर. हे दोन्ही मॅच झालं. दोन्ही एकमेकांना काय झालं कट. व्हॉट इज रिमेनिंग 1. राईट नेक्स्ट क्वेश्चन. दिस इज द नेक्स्ट क्वेश्चन. हा क्वेश्चन जुलै 19 ला 3 मार्काला विचारलेला आहे. व्हॉट इज द व्हेरी फर्स्ट स्टेप. ह्या प्रकारचे क्वेश्चन फ्रिक्वेंटली रिपीट होतात. व्हॉट इज फर्स्ट स्टेप विल राईट LHS इज इक्वल टू अंडर रूट व्हॉट इज दिस 1 मायनस साइन थिटा अपॉन 1 प्लस साइन थिटा. रॅशनलायझेशन 9th मध्ये झालं होतं. पण जेव्हा रूट असेल बघा रॅशनलायझेशन कधी करतो जेव्हा रूट असेल आणि फक्त साइनचा डिफरन्स असेल अशा वेळेला आपण रॅशनलायझेशन करतो. व्हॉट इज रॅशनलायझेशन कॅन एनीबडी टेल. डू यू रिमेंबर रॅशनलायझेशन. हू विल टेल. हा तिकडचं नाही. ह्याच्यामध्ये फक्त डिनॉमिनेटरचं साइन बघायचं. डिनॉमिनेटर मध्ये साइन कुठला आहे प्लस. त्याची कॉन्ज्युगेट पेअर म्हणतात म्हणजे त्याचा अपोजिट बघायचं. व्हॉट इट विल बिकम इनटू यू कॅन डू हे रूट एक्सटेंड करा. रूट मध्ये रूटच्या आतमध्येच रॅशनलायझेशन करतो. इथे ऍक्च्युअली एक स्टेप लिहायचं आहे. मी डायरेक्टली रूट लिहिलं. पहिल्यांदा LHS लिहिलं. LHS लिहिल्यानंतर सेकंड स्टेपला यू हॅव टू डू आय विल टेल यू नो कन्फ्युजन. आय विल डू दिस. राईट इट वन्स अगेन. या रूट मध्ये फास्ट आय विल टेल यू 1 मायनस साइन थिटा अपॉन 1 प्लस साइन थिटा. हा सी आर नाव. फक्त डिनॉमिनेटरची अपोजिट पेअर घ्यायची. 1 प्लस साइन थिटाचा अपोजिट काय होतं 1 मायनस साइन थिटा. समजण्यासाठी अपोजिट म्हणतो. ह्याला ऍक्च्युअली टेक्निकल वर्ड्स मध्ये कॉन्ज्युगेट पेअर म्हणतो. सो इट विल बिकम 1 मायनस साइन थिटा अपॉन 1 मायनस साइन थिटा. डायमंड मॅच यू विल अंडरस्टँड. ह्याच्यामुळे ह्याच्या व्हॅल्यू मध्ये काही फरक पडत नाही. कारण त्याच संख्येनं डिवाइड केलं तोच नंबर म्हणजे आन्सर किती आलं 1. आणि कोणत्याही नंबरला 1 न मल्टिप्लाय केलं तर व्हॅल्यू बदलणार आहे. सो रॅशनलायझेशन मुळे व्हॅल्यू बदलत नसते केव्हाही. ओके. नाउ यू कॅन चेक हियर 2 थिंग्स आय विल आस्क यू टू चेक हियर. फर्स्ट ऑफ ऑल 1 a minus b into a minus b and another a minus b into a plus b. ह्याचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे a minus b into a plus b काय ना a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर. फॉर्म्युल्यामध्ये बरंच कन्फ्युजन होतं. फॉर्म्युले परफेक्ट पाहिजे. a प्लस बी ब्रॅकेट क्यूबचे सुद्धा बरेच फॉर्म्युले आहेत. यू कॅन सी a क्यूब प्लस b क्यूबचं सुद्धा एक्सपान्शन फॉर्म्युला असतं किंवा फॅक्टरायझेशन असतं. ह्याला फॅक्टरायझेशन फॉर्म्युले म्हणतात आणि ह्याला एक्सपान्शन फॉर्म्युले म्हणतात. मल्टिपल फॉर्म्युला जाते. क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये अल्फा आणि बीटासाठी आपण वापरतो. ओके. मग a मायनस बी a प्लस बी याचा आन्सर काय आलं a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर. ह्याचं काय ना त्याच नंबरनं आपण मल्टिप्लाय करतो. जसं 5 into 5 व्हॉट वी कॅन राईट 5 चा स्क्वेअर. तसं a मायनस बी इंटू a मायनस बी इट विल बिकम a मायनस बी चा स्क्वेअर. इज इट ओके. सो हियर ऑल्सो वी हॅव टू अप्लाय द सेम रूल. यू हॅव टू चेक. हा रूट आहे तसा रूट सेम. रूट मधले फर्स्ट 2 नंबर्स काय आहेत 1 मायनस साइन थिटा इंटू 1 मायनस साइन थिटा म्हणजे त्यांचा काय होणार स्क्वेअर. काही मूर्ख लोक इथं क्रॉस मल्टिप्लाय करतील. काय गरज आहे क्रॉस मल्टिप्लायची कारण इथं काय आहे इंटू 1. सो 1 मायनस साइन थिटा इंटू 1 मायनस साइन थिटा काय ना याला ब्रॅकेट दिला आणि ब्रॅकेट घेऊन त्याचा काय झाला स्क्वेअर. नेक्स्ट थिंग
एका ब्रॅकेटमध्ये a प्लस b, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये a मायनस b. तुम्ही म्हणणार ब्रॅकेट कुठं आहे? वी कॅन गिव्ह, नॉट नेसेसरी द्यायलाच पाहिजे असं काही नाही. बघा एका ब्रॅकेटमध्ये a प्लस b, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये a मायनस b. a आणि b कोण आहे याच्यातलं सांगा? a मीन्स 1 आणि b म्हणजे कोण आहे? साइन थिटा. मग फॉर्म्युला काय आहे? a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर म्हणजे काय झालं? 1 स्क्वेअर मायनस साइन स्क्वेअर थिटा. यू कॅन चेक दिस. इथं केलं का आपण? a मायनस b इंटू a प्लस b इज इक्वल टू a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर. a कोण होता? 1 आणि b कोण होता? साइन थिटा. सो वी हॅव डन दिस. आफ्टर दिस व्हॉट वी कॅन डू? यू हॅव टू चेक. आता ह्या प्रूव्ह दॅट मध्ये कायम 1 च्या डोक्यावर स्क्वेअर असेल. बघा 1 ला आपण काय काय लिहू शकतो? 1 लिहिलं, 1 चा स्क्वेअर लिहिला, 1 चा क्यूब लिहिला, 1 रेस टू 3000 लिहिलं, त्याची व्हॅल्यू बदलत नाही. 1 रेस टू एनिथिंग इज इक्वल टू 1. म्हणजे 1 ला किती वेळा आपण मल्टिप्लाय करा? 1 इंटू 1 इंटू 1 इंटू 1 किती पण करा. तुमच्या पेनची शाई संपेल पण आन्सर किती येणार? आन्सर किती येणार? आन्सर विल बी ओनली 1. सो मग इथं 1 स्क्वेअर जो आहे, ठीक आहे, मग कधी प्रूव्ह दॅट मध्ये 1 ला 1 स्क्वेअर लिहितात, 1 ला 1 क्यूब लिहितात किंवा 1 ला नुसतं 1 लिहितात. का लिहितात? गरजेनुसार. जर त्याला a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर 1 ला 1 स्क्वेअर लिहितात. जर a क्यूब मायनस b क्यूब मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर 1 ला काय लिहितात? 1 क्यूब. सो यू कॅन चेक हिअर. आय विल नॉट राईट हिअर. ह्या 1 स्क्वेअरला 1च आहे असं समजा. शो हिअर, झूम करेल. हे जे 1 स्क्वेअर आहे हे काय आहे? बाकी सगळं आहे तसं 1 मायनस साइन थिटा ब्रॅकेटचा स्क्वेअर. अँड यू कॅन चेक इन दिस फॉर्म्युलाज वेर इट इज. आता मी सांगितलं और एक बार बड़ी ही मेहनत के साथ फिर एक बार मैदान में खिलाड़ी आ चुके हैं. वन्स मोर यू कॅन सी तिथं आपण काय बघितलं पहा? 1 मायनस साइन स्क्वेअर. ह्या 9 फॉर्म्युले कसे वापरायचे हे तुम्हाला कळायला पाहिजे. हाऊ? यू कॅन सी cos square theta is equal to 1 minus sin square theta. It means that जिथं cos square theta असेल त्याच्या जागी तुम्ही लिहू शकता 1 minus cos square theta. हा त्याचा वन वे यूज झाला. म्हणजे cos square theta च्या जागी काय लिहिणार? 1 minus sin square. अपोजिट साइड चेक करा. जिथं 1 minus sin square आहे त्याच्या जागी तुम्ही काय लिहिणार? cos square. मग आता पहा 1 minus sin square च्या जागी काय लिहायचं आहे? cos square. चेक हिअर. आता तेच आलं की नाही पहा? चेक हिअर. 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा आहे का? 1 म्हणजेच 1 स्क्वेअर. 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा ह्याच्या जागी व्हॉट वी विल राईट हिअर? cos स्क्वेअर थिटा. अँड नाउ फायनल स्टेप. एनीबडी हॅज डाऊट इन दिस? ह्याच्यामध्ये डाऊट आहे का? हे जर कळालं तर देन ओनली विल अंडरस्टँड. सबस्टिट्यूशन म्हणतो. हे जे 9 फॉर्म्युले आहेत, LHS च्या जागी RHS, RHS च्या जागी LHS काही आपण पुट करू शकतो. 1 मायनस साइन स्क्वेअर च्या जागी cos स्क्वेअर ठेवला. आणि व्हेरी सिंपल स्टेप, द लास्ट स्टेप काय म्हणतो? हा स्क्वेअर रूट आणि स्क्वेअर एकमेकांना काय होतं? कट. साध्या भाषेत आपण रूट कसं घेतो का? हाऊ वी टेक द रूट? अंडर रूट x स्क्वेअर असेल तर हे रूट आणि 2 एकमेकांना काय होत असतं? कट. सेम वे हे इथं ते कट होणार. सो आन्सर काय आलं बघा? रूट निघून गेलं, वरती काय आलं? 1 मायनस साइन थिटा आणि इथं काय आलं? cos थिटा. कोण कोण निघून गेलं? रूट निघून गेलं आणि हे स्क्वेअर्स निघून गेले. नाउ डिनॉमिनेटर सेपरेट करा. cos थिटा जो आहे तो कोणाचा डिनॉमिनेटर आहे? 1 चा आहे, साइन चा आहे का दोघांचा आहे? दोघांचा. मग ही जी मोठी लाईन त्यांनी मारली त्याऐवजी वी शुड डू लाईक दिस. हे मायनस मध्ये घेतलं पहा. 1 अपॉन cos थिटा आणि इकडे कोण आहे? साइन थिटा अपॉन cos थिटा. म्हणजे cos थिटा काय केलं? डिनॉमिनेटर सेपरेट. आणि ह्या स्टेप वरून ही स्टेप कशी आली बघा? कॉमन असेल तर डिनॉमिनेटर कॉमन लिहितो ना आपण. ही स्टेप कशी करतो का? हाऊ वी डू दिस स्टेप? सी हिअर. सपोज 2 upon 3 प्लस 4 upon 3 असेल तर डिनॉमिनेटर सेम असेल तर डबल कशाला लिहायचं म्हणून एकदाच आपण लिहू शकतो. ह्या स्टेप मॅथ्स मध्ये असतात. किती जणांना माहिती? मग ह्याला 2 म्हणतात. असं जर केलं तर ह्याला म्हणतात डिनॉमिनेटर सेपरेशन. आणि हे जर 3 कॉमन लिहिलं तर डिनॉमिनेटर कॉमन काढणे. ओके. नाउ यू जस्ट टेल मी 1 upon cos. cos चा अपोजिट काय? cos चा अपोजिट काय झालं? sec theta. And one more formula that I forgot to tell you that we should know here. अजून काही फॉर्म्युले काय असतात पहा? What are few more formulas? tan theta आणि cot चं काय?
नाईन्थ मध्ये आपण बघितलं टॅन थीटाचा फॉर्म्युला काय असतो साइन थीटा अपॉन कॉस थीटा आणि त्याच्यानंतर कॉट थीटाचा फॉर्म्युला टॅन आणि कॉट एकमेकांचं कसं असतं रेसिप्रोकल इज इक्वल टू कॉस थीटा अपॉन साइन थीटा एक्झामला सिली मिस्टेक होतात सिली टॅनचा फॉर्म्युला कॉट आणि कॉटचा टॅनला लिहिता नंतर कशाला होतो त्यासाठी ट्रिक्स नाव आहे वर कॉटच्या समोर कॉस आला पाहिजे म्हणजे कोको कोला ओके सो व्हॉट फॉर्म्युला विल राईट हियर बघा साइन अपॉन कॉस याच्या जागी काय ना साइन अपॉन कॉस इज इक्वल टू टॅन थीटा इज इक्वल टू आरएचएस आला का आपण झूम करून दाखवू सेक थीटा मायनस टॅन थीटा सो हियर इट विल बिकम एलएचएस इज इक्वल टू आरएचएस संपूर्ण क्वेश्चन झूम करेल हां सी हियर क्विक रिव्हिजन ऑल ऑफ यू सी फर्स्ट स्टेपला काय केलं सांग रॅशनलायझिंग द डिनॉमिनेटर डिनॉमिनेटर मध्ये प्लस होतं म्हणून आपण काय घेतलं इनटू आणि त्याच्यानं मल्टिप्लाय केलं न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला तेच लिहिलं अंडर रूटच्या आत मल्टिप्लाय केलं एक स्टेप जरी परीक्षेला विसरला तुम्ही तरी तुम्हाला कळणार नाही तुम्ही मल्टिप्लाय रूटच्या बाहेर केला देन हाऊ विल यू डू ऑपरेशन्स यू विल नॉट बी एबल टू डू एनी मल्टिप्लिकेशन मग रूटच्या आतमध्ये 1 मायनस साइन थीटा 1 मायनस साइन थीटा डिनॉमिनेटरला जर मायनस असतं तर तुम्ही इथं काय घेतलं असतं प्लस रॅशनलायझेशनचा आणि फक्त डिनॉमिनेटरचा संबंध असतो न्यूमरेटरचा काही इस कहानी का सत्य घटना से दूर दूर तक कोई भी संबंध नहीं है काही संबंध नसतो त्याचा नाउ या वरच्या दोघांचं मल्टिप्लिकेशन काय केलं आपण 1 मायनस साइन थीटा 1 मायनस साइन थीटा त्याचं काय झालं 1 मायनस साइन थीटाचा स्क्वेअर आणि खाली कोणता फॉर्म्युला वापरला a प्लस b a मायनस b इज इक्वल टू a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर मग 1 चा स्क्वेअर काय पण लिहू शकतो आपण 1 लिहू शकतो 1 चा स्क्वेअर 1 क्यूब मग 1 मायनस साइन स्क्वेअर इज इक्वल टू काय आलं कॉस स्क्वेअर वरती काय बदल केलाय का आपण 1 मायनस साइन स्क्वेअर इज इक्वल टू इथं काय आलं कॉस स्क्वेअर आणि शेवटी टेकिंग रूट घेतला आपण रूट घेतल्यामुळे हे 2 आणि हे स्क्वेअर रूट कट झालं खाली कॉस आलं